तर यवतमाळमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमधून आरक्षण मिळू देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे। आदिवासी बांधवांना संविधानाने दिलेल्या आरक्षणामध्ये कोणाचीही घुसखोरी खपवून घेणार नाही अशी भूमिका मोर्चेकऱ्यांची आहे। बंजारा आणि धनगर समाजाने आदिवासी प्रवर्गामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना त्या निमित्ताने आज यवतमाळातल्या आदिवासी बांधवांनी फुलगुलान केलाय। आपण पाहू शकतो की कोस्टल मैदानावरती आदिवासी बांधव मोठ्या संख्येने विदर्भ मराठवाड्यातून प्रत्येक ठिकाणावरून हे आलेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 20 ते 25 हजार आदिवासी बांधव या ठिकाणी एकत्र होण्यास सुरुवात झाली आहे। आणि आता हा इथनं जो आदिवासी बांधवांचा जो जमाव आहे तो आता मोर्चा थोड्याच वेळात निघणार आहे। तत्पूर्वी पोलिसांकडनं मोठी सुरक्षेच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत आहेत। आपल्यासोबत या संपूर्ण बंदोबस्तामध्ये कशा पद्धतीने या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं आपल्यासोबत बोलण्यासाठी उपविभागीय अधिकारी सर, या मोर्चाच्या अनुषंगाने काय नियोजन आपण केलेलं आहे? आज जो आदिवासी समाजाकडनं जो मोर्चा जनाक्रोश मोर्चा निघण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण वाहतुकीला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यासाठी वाहतुकीचं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। आपण फिक्स पॉईंटच्या स्वरूपात आपण बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मोर्चाची संख्या पाहता आपण पुरेसा बंदोबस्त इथे देण्यात आलेला आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। निश्चितच शहराच्या विविध भागामधनं हा मोर्चा जाणार आहे, त्यामुळे या ठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत आणि कुठल्याही प्रकारे इथे मोर्चाच्या याच्यात गडबड गोंधळ होऊ नये या दृष्टिकोनातून पोलीस याची उपाययोजना करीत आहेत। निलेश फाळके, ABP माझा।